हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही इथे जमलो आहे ते आमच्या नवीन पुस्तकाच्या प्रकाशनासाठी. त्याचं नाव आहे साकुरा कुरा. मागच्या महिन्यात आम्ही जपानची दुसऱ्यांदा ट्रिप केली. पहिल्या वेळेसारखाच याही खेपेला अतिशय विलक्षण असा अनुभव होता. आम्ही टोकियो, क्योतो, ओसाका यासारखी शहरं बघितलीच, पण नारा, नाची, मियाजिमा यासारख्या जपानच्या कंट्रीसाईडची भटकंती केली. शिंतो आणि बौद्ध धर्मावर आधारित श्राईन्स आणि टेम्पल्सना भेट दिली आणि सौंदर्यानं नटलेल्या निसर्गाचा मनमुराद आस्वाद घेतला. जपानी माणसाचे स्वच्छता, टापटीपपणा, वक्तशीरपणा हे नेहमी आढळणारे गुण आपण जाणतोच, पण त्यांच्या रोजच्या जगण्याची मानसिकता ज्या शिंतो आणि बौद्ध धर्मातील तत्त्वज्ञानावर आधारित आहे त्यातही आम्ही डोकवायचा प्रयत्न केला. त्यातूनच हे पुस्तक लिहिण्याची आम्हाला प्रेरणा मिळाली. हे पुस्तक म्हणजे जपानचं नुसतं प्रवास वर्णन, आयटिनररी किंवा अट्रॅक्शनची लिस्ट नाही आहे. आम्ही जपानी फिलॉसॉफीतले 30 वैशिष्ट्यपूर्ण शब्द निवडले जे जपानी लोक त्यांच्या रोजच्या आयुष्यात वापरतात. या 30 शब्दांवरून आम्ही फोटो काढले आणि त्याच्यावर अलक म्हणजेच अतिलघु कथा लिहिल्या. अलक हा आजच्या धावपळीच्या जीवनातला लोकप्रिय असलेला आधुनिक कथा प्रकार आहे जो आम्ही ह्याच्यासाठी निवडला. जपानच्या खूप साऱ्या गोष्टींबद्दल आमच्या मनात उत्सुकता होती, जसं की माउंट फुजी, जॅपनीज टी सेरिमनी, साकुरा, तिकडे वरचेवर होणारे भूकंप, सुशी आणि खूप काही. तिकडे जाऊन या सर्व गोष्टींचा आम्ही जवळून अनुभव घेतला. त्यावेळेला लक्षात आलं की भारतीय आणि जपानी संस्कृतींमध्ये साम्य असलं तरीसुद्धा जपानी लोकांकडून अनुकरण करण्यासारखे खूप सारे गुण आहेत. जसं की त्यांनी आजवर जपून ठेवलेली निसर्गाची जवळीक, वेळेचा आदर, पाहुणचार, वक्तशीरपणा, सामाजिक स्वच्छता, क्षणभंगूर गोष्टींची जाणीव आणि खूप काही. या सर्व गोष्टींनी आम्ही अक्षरशः भारावून गेलो आणि या आमच्या सर्व अनुभवांचं संचित म्हणजेच आमचा हा अनोखा साकुरा कुरा कथासंग्रह. साकुरा म्हणजे चेरी, प्लम, जर्दाळू आणि अलुबुखार या फुलांच्या बहरण्याचा हंगाम. साकुरा सीझनला जपानमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. खूप पर्यटक त्या निमित्तानं जपानला दरवर्षी भेट देतात. म्हणूनच आम्ही आमच्या पुस्तकाचं नाव साकुरा कुरा म्हणजेच साकुराचा खजिना असं ठेवलं आहे. जपानी भाषेत ध्वनीच्या पुनरावृत्तीला खूप महत्त्व आहे. विविध जपानी शब्दांमधून ही नादमयता दिसून येते. त्याचाच प्रत्यय आम्ही साकुरा कुरा या नावातून घेतला आहे. साकुरामुळे जपानमध्ये चैतन्य पसरतं. तसंच या साकुरारूपी गोष्टीतून तुमच्या जीवनात चैतन्य पसरू दे आणि जपानला जाण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळू दे, हीच आमची सदिच्छा. या पुस्तकातील 15 गोष्टी अमितने, 10 गोष्टी मी आणि 5 गोष्टी अन्विताने लिहिल्या आहेत. याचं मुखपृष्ठ आणि आतील सर्व मांडणी नेहमीप्रमाणेच अन्विताने केली आहे. हे बुक आम्ही ॲमेझॉनवर ई-बुक या फॉर्मॅटमध्ये आज पब्लिश करतोय. आम्हा सगळ्यांना आशा आहे की हे बुक तुमच्या नक्कीच पसंतीस पडेल. तेव्हा आमचा हा साकुरा कुरा हा कथांचा खजिना नक्की वाचा आणि आम्हाला तुमचा अभिप्राय कळवा. धन्यवाद.